बाई ढोरायले बरोबर पाणी पाजून देते तर यायचा पत्ता नाही, कुठं जाऊन बसले काय नाही. अधिक काही आले नाही ढोरायले, नेलं नाही सर आले तर नाही आला होते ढोरायले. आता का दिवसभर उपाशी राहीन काही समोर बांधून दिले आणि चालले गेले, कुठं गेले तर मलाही सांगितलं नाही. असं काय ना काय म्हणतं कामाला तर येईल आज. मंग्या घे ना पाणी पे मंग्या, असं आहे हक्कडानी करतो तू. नाही तेव्हा तोंड बुडतं त्याच्या बकेटीत पाणी प्यायसाठी. कोणाला वाटते का पाजत का नाही पाजत पाणी, आता लागून तिकडेच मान करून उभा पाजून राहिली तर करे पाणी पे ना पाणी. जेव्हा पाणी आहे ना तेव्हा पाणी पेत नाही, असे आहे ढोर. पाणी पिऊ का नाही पिऊ, मी बकेट आणून ठेवली, आता दोघं ताण लागली तर पिन. माय कामं राहिले सारे, चल जातो घरी कामं करून घेतो दरदन. का बा मी काय म्हणतो, कशी काय ढोरायला पाणी पाजून राहिली नाही, त्याचा माणूस असते बापा ढोराईपाशी. आणि चोपड थापडी करू राहिले ढोरायले. हो काकू ढोरायची सेवा करावंच लागेल ना, त्याच्याच भरोशावर आपलं पोट आहे ना शेतकऱ्याचं. कुठं गेले काय माहित बिचारे ते. आज काही सांगत नाही त्याला त्यानं कुठं चाललो काय म्हणून. आणि ढोर बांधले मग म्हटलं चला बाई दिवसभराची उभी आहे तर म्हटलं पाणी गिनी पाजा, म्हटलं ताण तर लागतेच होते इले. आपण त्याची कदर नाही करा तर कोण करा, ते आपल्यासाठी राब राबते म्हटलं, म्हणून मी आली. चाल म्हटलं पाणी ठेवून द्या. आता चारा तर नाही आहे बाई, आता चारा आता काय माहिती आणते का नाही आणत. दिवसभराची उपाशी राहिले ना, मला तर भलं बेकार लागून राहिलं. हो बाई पण तू कधी दिसत नाही म्हणून नाही विचारलं बापा. असो माईचे दोन्ही बैल मस्त आहे, मंगाई गरीब आहे हाय गरीब आहे. कधी म्हटलं मुनका हलवत नाही त्यांना बरं आहे, मी पाणी गिनी तरी ठेवतो. आता मी सारा आणून टाकला असता, पण काहून काय माहित आज बिचारे मारून म्हणजे हेच नाही करून राहिले. मुनकईने हलून राहिले, पाणी नाही पिऊन राहिले. मालक नाही म्हणून राहिले, गोंडे लागते काय म्हणून माझं पाणी तेच पाहिजे. मारकुंडे नाही पाहिजे, मारकुंडे असले म्हणजे मग बैल करता येत ना. माणूस असला तर मग हे होते त्याची सोय होते, नाही तर सोय होत ना. आता पाटायचा माणूस नाही त्या ढरकून पाणी आणून ठेवलं, आता ते कधी पिऊ पाणी, पण पाणी तर ते आणून ठेवलं काही ना काही तर करतो. काकू तुम्ही कुठे गेलते हो? नाही बाप्पा मला तू घरातून दिसली म्हणून मी आली पाहिले. म्हटलं काय करू राहिली बाप्पा ही आज, काय करू राहिली. म्हटलं शेणगीन तर नाही उचलून राहिली. नाही बाप्पा शेणगीन नाही उचला लागत मला, माहिती माणूस काही दिवस नाही ठेवत. आताही त्यानं सकाळी नाही उचलून घेऊन गेले ना, मी झोपाचीच होती तेव्हाच त्यानं शेणाच्या डालपट्या पुऱ्या उचलून नेल्या ना, एक नाही ठेवली. कधी कधी तर उलीसही शेण नाही राहत. म्हटलं एखाद दिवशी आपण सारवा गिरवा म्हटलं तर काहीच नाही राहत. चुलगिल सारवायला पाहिजे तर उलीस, तसं तर मला गॅसवरच करतो, पण एखाद दिवशी चुलगिल सारवायला पाहिजेच ना. येत असतो बाप्पा त्या घरचं क्षण कसं मला पाहिजे. माझ्या घरची उलीशी ते वस्त्री आहे ना त्याची सारवायला पाहिजे, नाही तर मी काही नेत नसतो. कारण माझ्या घरी सगळं मग खर्चीच आहे, ते वस्त्रीच राहिली बिचारे. पण तेही बिचारे आता कधीतरी करून घ्या. आता त्या घरचं क्षण आहे म्हणून मला भेटते हो. माय गौऱ्या गिवऱ्यासाठी नेत नाही हो बाई, मी उजागरीनच नेतो. हो काकू कोणाला सांग जा नका. म्या म्हटलं 2 वेळा पाहिलं, म्हटलं मी 5 वाजता लघवीले उठली होती तर तुम्हाला काय सांगू, आपल्या घराबाची चंद्रकली नाही चंद्रकली झालं बाबा. चंद्रकलीचं काय झालं सांग बरं. हो काकू 5 वाजतापासूनच ते 4:45 वाजतापासूनच शन्य ते म्हटलं एकदा नाही दिसली मला, 2 वेळा दिसली म्हटलं. मायचं म्हणजे बाहेर आहे म्हणून काय गेली का शन्यासाठी आहे का हो चंद्रकली. म्हटलं ने ना आमचं म्हणाई नाही ना, माईचा माणूसही म्हणत नाही कधी का बा नेऊ नका. ते नेतं तर नेते उलीसने नेतो काकू, टोपलो शन्य ते म्हटलं. आम्हाला ढोरायले चारा पाणी लागत नाही का हो काकू. माईचा माणूस एवढा मेहनत करते, आम्हाला वाटते ना 4 पैसे उरले पाहिजे, खत झालं पाहिजे, खताचे पैसे आले पाहिजे. नाही खताचे पैसे आले पण आमच्या वावरात टाकालेच होते, पण गाणी हिट घ्यावण्याची काय करते, स्वतःचा मतलब समजते तिले, दुसऱ्याचं नाही घेतो बाई ते समजून काकू. चंद्रकली चांगल्या गौऱ्या करते मस्तपैकी उभाय लावते, खद म्हटलं चांगलं पाणी तपवते मस्त अंग शकते तिचं. बाप्पा अशी करते का हो माय. तरी म्हटलं बाप्पा एवढ्या मोठ्या गौऱ्या कुठून राहते. आणि म्हणते मी म्हणते इथं अशी पाणी नाही तपत म्हणते मी, असं तसं अशी करते विचारे. सुरस तपत म्हणते पाणी अशी लावते म्हटलं. हो काकू म्या डोळ्या देखत पाहिलं म्हटलं, डोळ्या देखत पाहिले ते काय खोटे पाडते काय. चांगलं गद पाणी शिजवते म्हटलं चुलीवर, गॅसचा उलीचा वापर नाही करत म्हटलं. आणि थेत जाऊ द्या, पण म्हटलं वरण भात ठेई लावते म्हटलं चुलीवर. आपण म्हटलं ते तर गॅसवर करतो, ते गॅसवर नाही करत म्हटलं. काय म्हटलं किती मोठा बचत करते म्हटलं. ते गॅस माया घरी लागन तर एवढे ढोरे असून म्हटलं मी चुलीवर नाही करत म्हटलं कधी. आपल्या घरचं शेण असून हेच मग आम्हाला पुरी देऊन दिली काय टोपलं शेण देऊन. माझ्या घरी एक गौरी न्याय लागन तर कधी समजत नाही. मी माईच्या माणसाला म्हणतो एवढं शेण राहते का, पण एवढं शेण माईचा माणूस म्हणजे राहतच. पण म्या पाहिलं नाही रे 2-4 वेळा चांगलं टोपलं. एक दिवस मला ते अधिक डबल दिसू दे, नाही तिच्या हातचं शेणाचं टोपलं पाळा तर माय नाव दुसरं म्हणतो म्हणा. दिसली म्हणतं मग काय तू सापडाची वाट पाहतो राय ना. उद्या 4:15 वाजतापासून जागी अशी कशी सापडत नाही होते. तिला पकड म्हटलं, पकडाची वाट कधी पाहिजे तर तिला पकडशील कधी झपलीच राहतं ना. तुला जर असं हित नसल्यासारखीच आहे तू. माझ्यासारखी ना तर दुसऱ्या दिवशीच पकडली असती म्हटलं. पकडाले मी तर 4 वाजतापासून 3 वाजतापासून जागी राहिली असती. जेव्हा आली तेव्हा मी घेतलं असतं तिच्यावर टोपलं धरला असता हात आणि ओळख नेली असती म्हटलं घरा. नाही मी तशीच करतो कधी
करतो माय माझे करता करता करून राहिले करतो म्हणण्याले नाही तोंड वाजण्याले अर्थ नाही पकडून द्यावं लागते पकडून तडकन पकडायला लागत असते वॉक वॉक करत नाही बस आता म्हटलं आतापर्यंत पकडली असती म्हटलं हात धरून वळली असती 4 लोकांनी नेली असती चट्टी माईचं चोरते म्हणून सस्ता आहे का सस्ता चाले 4-5 हजाराचं खत होते म्हटलं तुले काही कदर नसल्यासारखीच आहे हो माहिती काकू माझ्या डोक्यात नाही आलं मला काय कदर नाही का माहिती माणसाला कमवा लागते माहिती माणूस दिवस रात्र कष्ट करते मला काय कष्टाची काय जाणीव नाही काय आता पकडतो तुम्ही काकू तुम्ही सांगत ना तसंच करतो उद्या 3:45 काय 3 वाजता उठतो आणि तिच्यावर लक्षच ठेवतो नाही तिच्या हातातलं टोपलं पाळण म्हटलं माय नाव दुसरं नाही म्हटलं मग व बघता तिला तू पकडशील बा माईचं निव नको अशी म्हणशील 4 चौघात तिचा न्याय निवाडा कर रोज नेते म्हणून नाही तर तुला तर ते बाशी कशी करते वा तुला मनाची होय ते मी आजच नेला दुसऱ्या दिवशी अधिक तयार तू पसरली राहशील ते त्या तसं सावडत राहीन ते का कमी आहे काय हो ते कमी नाही आहे तर मी कमी आहे काय मी तर रोज लक्ष ठेवायची आहे 15-20 दिवस सांगितलं तसंच करतो तुम्हाला असं वाटलं का तिला मी 4 लोकात तिला हे करतो तिला नाही निवाडाच करतो हे चोट्ट्या म्हणून माझ्या रोज छान नेते म्हणून टोपलो किती रुपयाचं नुकसान झालं म्हणतो भरून मागतो तिले भरून काय हातावर लगेच पैसे मागतील हातावर सापडल्या बरोबर नाही तर मला त्या नावाचा रिपोर्ट देतो ना रिपोर्ट काकू साध्या शेणाशेणासाठी तिला रिपोर्ट फिपट नाही देतो काकू कायले गरीब आहे ते रिपोर्ट फिपट नाही देत तिला सारखं पैसे मागून घेईन रिपोर्ट फिपट नाही देत बापा मी तेवढी बाजीन नाही आहे बाई हिनं हे माया हाती आली नाही म्हणून नाही तर मी तिथं रिपोर्टच द्यायला असतं माया काटा निघाला असता पहिले माया हातीवर घेऊन माया काटा काढला असता काय विचार करून राहिले काही नाही ला 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 न कसे खुश आहे त्यांचं लक्ष नाही माझ्याकडे कमी फुगली आहे का काय एखादा नवरा असताच विचारलं असतं एक है 4 दिन बाकी है बेकार दिन ही ना आतापर्यंत एकही कमेंट नाही केली काहून काय माहित आज काय फुगली आहे का काय माहित वाटून राहिलो मला दिसून राहिला चेहरा आता विचारतो तिले काय म्हणते तो ओ कोमल कसं दिसून राहिलो मी कटिंग जमली का मायवाली आज कटिंग केली तो तुला काय झालं मी तुला चांगलं विचार राहिलो तू करून राहिली बोलून काऊन नाही राहिली काऊन फुगाटली एवढी नाही तर काय फुगणार नाही तर काय तुम्हाला मी मागं सांगितलं होतं कानातली पाहिजे सोन्याचे कानातले द्या करून तुम्ही ऐकता काय कोणती तरी गोष्ट कानावर घेता काय सांगितलं होतं त्या कधी सांगितलं होतं एवढी बोलून राहिली कानातल्यासाठी एवढं काय फुगा लागते तुमच्या काय लक्षात राहते मी काय सांगितलेलं फक्त घरच्याने सांगितलेलं बरोबर लक्षात राहते तुमच्या काय सांगितलं नाही काही नाही तुम्हाला ते बोललं झोपीत विचारा ते बरोबर लक्ष राहते फक्त मी सांगितलेलं तुमच्या काहीच कानात नाही राहत कानाच्या बाहेर जाते म्हटलं सारं त्या अगोची बोलू नको अगोची मला हेच तर पटत नाही तू असं उर्मी बोलणं नाही तर काय घरच्याने तिले बरोबर जास्त सोनं करून दिलं मला दिलं नाही आता म्हटलं कानातले करून द्या मला करून पाहिजे म्हणजे पाहिजे मग म्हणाल का काय झालं पाहिजे म्हणजे पाहिजे मला तिचं तुझं काय घेणं नाही तेव्हा आपल्या लग्नाच्या वेळेस जेवढं झालं तेवढं सोनं केलं आता तिले तेवढं झालं तेवढं केलं आणि तुझं काय पोट दुखून राहिलो दुखणार नाही तर काय तिले पाहिजे मला नाही पाहिजे काय मी काय घरातली काय मोलकरीन होय काय तुला घरातली मोल करीन गिलकरीन कोणा म्हटलं नाही तू आपलीच काय लावत असतं आपल्याच मनात तारा काय तोडतो हो मोलकरीन असल्यासारखीच आहे तुमच्या घरची नाही तर काय आहे मोलकरीन असाले आणि दिलं का मग मला सोनं सून असते तर दिलं नसतं काय त्यानं भेदभाव पाडला असता काय तिले पोत जास्त ग्रॅमची तिले कानातले जास्त ग्रॅमचे आता मग मला ते एवढे भारी कानातले आहे तर जराशा हलके घरी घालाले मग करून नाही दिले असते काय बाईले सोनं कमी करून दिलं होतं म्हणून तू माणसाचं मूड चांगलं असलं नीता तू बेकार करून ठेवतो अशी बोलू अशा नसतं सर्व घर बिघडते म्हटलं हो मीच आहे ना बदमाश देना मला घराच्या बाहेर काढून देना घराच्या बाहेर काढून म्हणजे तुम्हाला चांगलं होते चांगलं जगा तुम्ही मीच आहे ना तुमच्यासाठी तू उरपाटी तारपाटी बोलतो आहे ना तुले असं बोलणं ते उर्मट बोलणं जास्त आहे तुले काही करा मला सोनं द्या करून त्या म्हणजे द्या मला 2 ग्रॅमचे आता कानातले पाहिजे दिले तर बरं नाही तर मला मग म्हणाल काय झालं मी घरात भांडण केल्याशिवाय राहणार नाही कसं तोंड फिडून राहिले आता कसं डोळे गे लावून घेता बोलत नाही ते कसं मतलबाच्या वेळेस समजते तुम्हाला नाही म्हटलं एखाद्या माणसाला म्हटलं असतं मा बायकोला एवढंच नाही तिला तेवढंच करा ते तेव्हा नाही झालं तुमच्याकडून बोलणं तेव्हा तुमची बबडी बंद होते आणि मला चुपचाप करायला बोललं तुमचं तोंड साय करते मला बोलताना फक्त मला बोलाले इथं हे तू जास्त झालं म्हटलं जास्त बोलून राहिली आजकाल जास्त बोलून राहिली तू हो मी खरं बोलली काय जास्त होते तुम्हाला आणि तुमचं बरोबर सगळ्याच ऐकत गेली तुमच्या मतानं करत गेली तर मग तेव्हा चांगली राहते नीता असते काम केलं घरातलं सगळं सावडलं बरोबर तर मग तेव्हा चांगली राहते तुम्ही तू अशी बोलून राहिली मग आपल्या पोरीले केलं नाही का घरातून ओम केला बैली ओम केला मग तिने असं म्हणा मग तिले लेकरं बायाचं ओम नाही आहे तर मग असं असते काय हो मग तिच्या लेकरं झाले म्हणजे तिला नाही करण काय आपल्याला केलं तर मोठे चालले तर फक्त ते आहे बरोबर कुठून कसं उत्तर द्यावं लागते तर ते भल्ले हुशार आहे तुम्ही उत्तर द्यायला तुमच्या एवढा तर माणूस हुशार नाहीये घरच्याचा भल्ला भाग घेता दिमाग खाऊ नको एखाद दिवशी बिनफालतूची माझी दिमाग खराब होईल ना तर मग काय झालं म्हणशील हो काय झालं
म्हणशील असं म्हणता म्हणजे मारताच ना तुम्ही. घ्या मारा 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 मले मारा. तुम्हाला मी बरी आहे ना. मारा मारा मले. मारलो का मी बसतो ना उगी असं वाटतं ना तुम्हाला. मारा मग मारा. अशी कोण बोलतं? तुला कधी मारलं का? एका चापटीन तरी मारलं काय? अशी अशी बोलतो तू? माझ्या दिमागात जातो मग. तुला कधी मारलं असेल तर म्हण ना. एका चापटीले तर उजागर नाही आहे मी मारायले. आणि चालली मोठी तर मी होय म्हणून तुला झेलून राहिलो. दुसरा असता तर झेललं नसतं. राहू द्या. मी होय म्हणून तुमच्या सोबत संसार टिकून राहिली. दुसरं कोणी असं आतापर्यंत तुम्हाला सोडून गेली असती. तुमचे 2 लेकरं टाकून गेली असती म्हटलं. हो, काही नको बोलू. मी होय म्हणून संसार टिकून राहिला. नाही तर आतापर्यंत त्यात चालली गेली असती सोडून. राहू द्या. काही क्रेडिट नका घेऊ. मी होय मी म्हणून हे घर चालून राहिलं. नाही तर आतापर्यंत अलग झालं असतं म्हटलं. एखादी बाई असती तर दुसरं कोणी असतं माझ्या जाग्यावर तर असं सहन केलं असतं का? एकीला एवढं सोनं तेव्हाच लग्नाच्याच वेळेत तमाशा केला असता. नाही म्हटलं समजून घेतलं म्हणून समजून घ्याले. म्हटलं जाऊ दे बा. होतच असते कमी जास्त. मग दिन आपल्याला करू. पण तुमचं तर नावच नाही आहे मग देऊन करून द्याले. एक पीक येते. सासरे बाबा एकदा नाही करत करून देत. तुमच्या माईने मायावर 70 केलं. साऱ्या घरानं 70 केलं म्हटलं. त्या लाईनीवर करून होऊन राहिलं का? तिले तर बापा काहीच नाही बोलत. मायावर केलं ना पहिल्यापासून 70. तुम्ही केलं. सासू नाही केलं आणि सासरा नाही केलं आणि देरा नाही केलं. मार 4 10 ड्रेस टाके माझ्या अंगावर. आता स्वतःची बायको आहे तर एक ड्रेस टाकू का नाही टाकू असे करते. हो, तुझ्या मनात आहे ना तसं म्हणून तुला असं वाटते. काही 70 नाही केलं आमच्या घरच्याईनं. राहू द्या. घरचेचा भाग आणि स्वतःचं काही गुण नाही दिसत तुम्हाला. स्वतः चांगलेच दिसता. मी होय म्हणून टिकली आहे घरात. दुसरी असती तुमच्यासोबत संसारही केला नसता. राहिली नसती. 4 मिनिट नाही राहिली असती. देव नीता काही सांगू नको. मी सगळं तुझे ठाई बरोबर करून राहिलो म्हणून म्हणून तू इथं राहिली. नाही तर तूच काय राहिली असती. तू तर 4 दिवसात गेली असती. इथं सांगून राहिली मले. दुसऱ्याच्या घरी असती ना. आतापर्यंत तू त्या बापाच्या घरी असती म्हटलं. असं बोलायला भेटलं म्हणजे झालं. आणि एवढंच बोलणं आहे तुम्हाला. काय असं नाही म्हणत. एखादा माणूस प्रेमानं म्हटलं असतं. नाही बा बरोबर आहे तुझं का बा. करा लागते तुले कानातले. एखाद्या माणसानं बायकोचा भाग घेतला असता. पण तुमच्या वेच्यात आहेच नाही ना ते. बायकोले तुम्ही बदनामच करून ठेवली ना. बायकोले करून देणं आहे नाही ना तुमच्या मनात. म्हणून तुम्ही माझ्यासोबत भांडता. ते पाय ना शांभाऊजी उलीची तरी बायकोसोबत भांडते का? पाय ना जसं म्हणन तसं बायकोच्या मनानं ऐकते म्हटलं. तुम्ही बायकोच्या विरोधात जेव्हा पहिले बायकोसोबत भांडता. सोबत बोलू काही फायदा नाही. चाललो मी बाहेर. हो काही म्हटलं का चाललो मी बाहेर. एवढं म्हटलं का चालले.